मॅचला तर लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. दुसरा क्वालिफायर आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित राजूर प्रीमियर लीग. आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. 5व्या वर्षाचा विजेता कोण त्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त मॅच ही पाहणं फार गरजेचं आहे. अर्थात फायनलमध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला मिळालेला आहे, परंतु आता फायनलमध्ये जाणारा दुसरा संघ कोण त्यासाठी मात्र एक मोठी लढाई आपल्याला निश्चित रूपाने इकडे पाहायला मिळणार आहे. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रवरा पॅन्थर्स अकोले आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळणार आहे स्वराज्य 11. तर आघाडीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे जव्यत मैदानाच्या दिशेने आणि एक महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने. राजूर प्रीमियर लीग सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. क्वालिफायर 2 मध्ये आपण आहोत. स्वराज्य 11 आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. तो संघ असणार आहे प्रवरा पॅन्थर्स अकोले, ज्यांनी आज एक पराभव पाहिला. दुसऱ्या बाजूला स्वराज्य 11 ज्यांनी एक विजय पाहिला आज. आणि त्या दोन संघांमध्ये मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित रूपाने महत्वाची मॅच असणार आहे. जिंकायचंय, फायनलला जायचंय, हाच प्रयत्न दोन्ही संघांचा राहील. पाहूयात आता कोण कुणावरती भारी पडतंय त्याची मात्र जय्यत तयारी झाली आहे. सफेद मॅचच्या दिशेने गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज विजय भोयर यांना आपण गोलंदाजी करण्यासाठी बघू शकता. तर स्ट्रायकर एंडकडे राजेंद्र आहेत आणि त्यांच्या जोडीला रवींद्र आहेत आणि त्यांच्या जोडीला सचिन, हे दोन आघाडीचे फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 6 षटकांची ही लढाई आहे. पाहूयात कोण जाते फायनलमध्ये, कुणाला मिळणार फायनलचं दुसरं तिकीट ते देखील आपल्याला पाहायचं आहे. चला वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करा. पहिला बॉल गोलंदाजी करण्यासाठी विजय भोयर बॉलिंग करण्याकरिता तयार आहेत. पहिलाच बॉल यावेळेचा शेड्यू मात्र आपण बघू शकतो घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. पहिल्याच बॉलवर 2 धावा. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल केला, 2 धावा तिकडे परिपूर्ण करण्यात आले आणि या 2च्या मदतीने धावसंख्येला देखील सुरुवात झालेली आहे. रवींद्र मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आज देखील तुम्हाला खूप चांगला खेळ करावा लागणार आहे. प्रत्येक चेंडू तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. चांगली बॅटिंग करायची आहे, चांगली बॉलिंग करायची आहे. शॉर्ट बॉलचा वापर यावेळेस देखील घोषांकित क्षेत्र निवडलं आणि यावेळेस देखील 2 धावा वसूल केलेल्या आहेत. 2 धावफलक पुढे गेलं 4 आकड्यावर. अतिशय सुंदर आयोजन. प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेला प्रचंड प्रेम दिलंय. प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिलेला आहे. आज तुम्ही जर बघितलं तर 5व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. 3रा दिवस आज या शेवटचा दिवस अर्थात या स्पर्धेचा. आणि आज शेवटच्या दिवशी तुम्ही जर बघितलं तर प्रेक्षकांची देखील गर्दी आहे. आज सुट्टीचा दिवस आहे. आज 26 जानेवारी, आज प्रजासत्ताक दिन. फुलर लेंथवर चांगला चेंडू इकडे पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या आतमध्येच बॉल अडवला जाईल, धाव मिळणार नाही. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जाणार आहे. धावफलकावरती आपण धावसंख्या बघू शकता 4 आकड्यावर पूर्णपणे स्थिरावली आहे. पहिल्या डावामध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते बघणं बरंचसं निर्णायक ठरेल. क्रिकेटचा खेळ आपल्या सर्वांना लढायला शिकवतो, पडायला शिकवतो, प्रयत्न करायला शिकवतो, एकजूट राहायला शिकवतो. आणि आज तोच क्रिकेटचा खेळ आपण इकडे पाहतोय. यावेळेस मात्र विकेट आली आहे. पहिला धक्का महेश धुमाळ यांनी पकडलाय. एक ब्रिलियंट कॉट, फलंदाज या ठिकाणी बाद.
पहिली विकेट आली आहे फलंदाजी करण्याकरिता. आता प्रवीण बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये एक मोठा धक्का दिलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. रवींद्र यांना परतावा लागलेला आहे. चांगला बॉल, प्रचंड वेग, ऑफ स्टंपच्या बाहेर हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू देखील डॉट आलेला आहे. काय विलक्षण वेग होता आणि टप्पा देखील खूप चांगला बघायला मिळाला. विशेष म्हणजे फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे विजय भोयर, जे स्वतः संघ मालक आहेत. भोयर तात्या बॉलिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्या 4. स्लॉटमध्ये होता बॉल, मागे फिल्डर आहेत परंतु एक टप्पा घेत बॉल अडवताय. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने 5 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. क्रिकेट लवर्स राजूर यांचं हे आयोजन आज तुम्ही जर बघितलं तर प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणारी ही क्रिकेटची स्पर्धा 5व्या वर्षाच्या अंतिम दिवसापर्यंत आली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि स्वराज्य 11 प्रथमतः बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा, 1 फलंदाज बाद आहे. एक बाद 5 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती बघायला मिळते. षटक क्रमांक 2ला तो सुरुवात होईल आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी पाहुयात कुणाच्या हातामध्ये बॉल दिला जातो, कुणाच्या खांद्यावर आता ही जबाबदारी दिली जाते ते बघणं देखील बरंचसं निर्णायक ठरेल. आज प्रत्येकाला चांगली कामगिरी करायची. आज प्रत्येक खेळाडूला इथे स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. राजूर प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकायची आहे तर मग सहज जिंकता येणार नाही. प्रत्येक खेळाडूला इथे परिश्रम करावे लागणार आहेत. तुम्ही जे स्वप्न पाहिले, तुम्हाला स्वप्नांची कथा जर लिहायची आहे तर मेहनतीची लेखणी हातामध्ये धरावी लागणार आहे. स्वप्न जर पाहिलेलं आहे तर मग ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत, कष्ट मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. पहिल्या ओव्हरनंतर 5 धावा गोलंदाजी करण्याकरिता षटक क्रमांक 2 मध्ये अनुप पारासूर यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. फुलर लेंथवर वाईड यॉर्करचा प्रयत्न, हा चेंडू देखील चांगला होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निश्चित रूपाने पाहायला मिळतोय. डॉट बॉलची नोंद इकडे केली जाईल. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर. ये भी तो जीती है की तुमने अभी तक हार नहीं मानी. आणि इथे हार मानून देखील चालणार नाही. प्रत्येक खेळाडू पॉझिटिव्ह इंटेंट मैदानामध्ये खेळला पाहिजे. खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची आउटसाइड एज आणि तिकडे जर पाहिलं तर फ्लाय स्लिपमध्ये बॉल गेला डिक्लेरेशन झोनमध्ये. 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावफलकावर जर पाहिलं तर 7 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कोण जाणार फायनलला त्याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. कोण जाणार फायनलमध्ये ते बघण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलेलो आहोत. अनुप पारासूर षटक क्रमांक 2 हाताळत आहेत. मान्यवरांची मोठी उपस्थिती आहे. आज प्रेक्षकांची मोठी गर्दी आहे. ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने आले, तरुण बांधव मोठ्या संख्येने आलेले आहेत. सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत क्रिकेट लवर्स राजूर यांच्या वतीने. बाहेर जाणारा बॉल ओव्हर द कव्हर, खाली क्षेत्र निवडलंय. हा चेंडू अगदी दन 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 करत या मैदानाच्या बाहेर जातोय. 4 धाव्यांसाठी चौकार आलेला आहे. 4 रन्स. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वी. चौकार आलाय आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुढे गेली. 11 धावा धावफलकावरती बडवलेल्या आहेत. 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना परत एकदा उठवलाय ओव्हर द बॉलर हेड. फिल्डर तिकडे नाहीयेत. प्रवीण नाईकवाडीने प्रयत्न केले परंतु प्रवीण नाईकवाडी यांचेही प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाजाला मिळते 4 धावेंची हमी. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वी देशमुख यांचा सनसनीत चौकार. थँक्यू, धन्यवाद. प्रवीण यांनी जर लागोपाठचा 3रा चौकार खेळला तर बाळासाहेब नवाळी यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार त्यांना दिला जाईल. पाहुयात. ओहो, यावेळेसचा बॉल जर पाहिलं तर घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय आणि धावा 2 मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना धावफलकामध्ये बदल होईल. या 2 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. 17 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडू लढतोय. प्रत्येक खेळाडू या स्पर्धेला जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. कामयाबी के सफर में मुश्किलें तो आएगी. कामयाबी के सफर में मुश्किलें तो आएगी ही. परेशानियों को देखकर तुमको डराएगी भी. चलते रहना कि कदम रुकना पाए.
मंजिल तो मंजिल है मेरे यार, एक ना एक दिन तो जरूर आएगी. आणि आज तुम्हा प्रत्येकाला ते करावं लागणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल फिल्डर आहे, इनफिल्डच्या आतमध्ये बॉल अडवताय, धाव मिळणार नाहीये. हा चेंडू मात्र निर्धावित असताना ओव्हर नंबर इथे आपण जर बघितलं तर 2चा खेळ संपन्न झालाय. 2 ओव्हर संपतायत आणि 2 ओव्हर नंतर धाव फलकावर 17, 1 बाद 17. दोन ओव्हर इकडे संपन्न झालेल्या आहेत. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती जर पाहिलं तर 17 धावा झालेल्या आहेत. सन्मित्र गणेश भडांगे साहेब यांच्या वतीने आपल्या क्रिकेट लवर्स राजूरचं आयोजन त्यांनी पाहिलं आणि ते प्रभावित झाले आणि त्यांनी 1000 रुपयांची देणगी, 1000 रुपयांचं मोलाचं सहकार्य आपल्याला स्पर्धेसाठी केलेलं आहे. सन्मित्र गणेशजी भडांगे साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद, मनपूर्वक आभार. असंच प्रेम सदैव असू द्या हीच अपेक्षा असणार आहे. गणेशजी भडांगे साहेब आपलं पुढचं एकदा आभार. तर 2 ओव्हर नंतर 17 झालेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळत आहेत. विजय भोयर सत्वा संघमालक आहेत आणि तेच येत आहेत बॉलिंगसाठी. स्ट्रोक चांगला आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये, परंतु फिल्डर आहेत तिकडे बॉलला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर करतायत. आदर्श क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. तोपर्यंत एक सिंगल मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण आपलं प्रावीण्य दाखवत आहेत ज्या पद्धतीने ते बॅटिंग करत आलेले आहेत आतापर्यंत. तर दुसऱ्या बाजूला सचिन ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सचिनने मागच्या सामन्यामध्ये खूप अप्रतिम फटके खेळले होते. शेवटचा षटकार तो नेत्रदीपक होता, पाहण्यासारखा होता. आज देखील या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग त्यांनाही करावी लागणार नाही. परंतु दुसऱ्या बाजूला भोयर तात्या ते देखील कमी नाही आहेत. ते गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. वेग जास्त होता. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळाली नाही बॉलला. थोडासा खाली राहिला आणि शरीरावर जाऊन आदळतोय बॉल. यावेळेस वेग दिला होता भोयर तात्या यांनी. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनलला कोण जाणार याची उत्कंठा आहे. फायनलला कोण जाणार याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. या अगोदर विटुमाऊली 11 म्हाळुंगी हा संघ फायनलला जाऊन दाखल झालेला आहे. यातून कोण जाणार परत एकदा. यावेळेस देखील लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी केली आहे भोयर तात्या यांनी. पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा त्यांच्या विरुद्ध आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये जर बघितलं तर चांगली गोलंदाजी करतायत. 3 चेंडू टाकलेत, फक्त 1च धाव खर्च केली आहे त्यांनी. लाजवाब, अप्रतिम, दर्जेदार गोलंदाजी इकडे होत असताना यावेळेस मात्र थोडीशी दिशा खराब आहे. पंच इकडे व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावर धावसंख्या झाली आहे 19. आज प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढताना दिसेल. आज प्रत्येक खेळाडू तुम्हाला या स्पर्धेला जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागतात. सहज कुठलाच विजय मिळवता येत नाही. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. बॅट वेगात फिरवली आहे, परंतु कनेक्शन याही वेळेस झालेलं नाहीये. क्या बात आहे. भोयर तात्या जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कागज के बेजान परिंदे भी उडते हैं जनाब, बस डोर सही हाथ में होनी चाहिए. लाजवाब. तिसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 1 बॉल बाकी आहे का? 2 बॉल बाकी. अजून 2 चेंडू येणं बाकी आहे, परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू होते लागोपाठचे ते निर्धाव आलेले आहेत. एक वाईट जरी आला असला, परंतु त्यानंतर देखील एक चांगला चेंडू इथे प्रस्तुत करण्यात आलेला आहे. धावसंख्या 19. यावेळेस स्ट्रोक तर चांगला एक्झिक्यूट केलाय, परंतु तिकडे घोषांकित क्षेत्र आहे, त्यामुळे फक्त मिळतील 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या 21 या आकड्यावर आता जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत आहे. राजूर प्रीमियर लीग
आपल्या सर्वांची आवडती आणि आपल्या सर्वांची लाडकी ही क्रिकेटची स्पर्धा आज 5व्या वर्षामध्ये 5व्या पर्वामध्ये आणि 5व्या संस्करणामध्ये शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. विजय भोईर बॉलिंगसाठी तयार होत आहेत. त्यांच्या विरुद्ध एकही मोठा फटका आलेला नाहीये. विशेष आहे बाहेर जाणारा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा चेंडू देखील निर्धाव आलाय. डॉट बॉल यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळालाय परंतु मला वाटतंय फलंदाजी करणाऱ्या संघाने या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. बघूयात काय निर्णय असणार आहे. क्रिकेट लवर्स राजूर आयोजित राजूर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 51,000 रुपयांचा पुरस्कार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 41,000, तिसऱ्या क्रमांकासाठी 31,000, चतुर्थ क्रमांकासाठी 21,000 आणि ही सर्व बक्षिसं जी आहेत ती क्रिकेट लवर्स राजूर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहेत. म्हणजे आमच्या आयोजकांच्या वतीनेच ही सर्व बक्षिसं देण्यात येत आहेत. त्यामुळे निश्चितच कौतुक आयोजकांचं झालं पाहिजे. या स्पर्धेसाठी अनेकांचं योगदान आपल्याला राहिलेलं आहे. कृष्णा केटरर्स यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला अभिनवाळी साहेब यांच्या वतीने आपल्याला सर्व खेळाडूंसाठी उत्तम अशी भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आमचे नाझीम भाई यांनी या स्पर्धेमध्ये यूट्यूब लाईव्हचा सब्जेक्ट दिलेला आहे. त्यांचंही मनापासून धन्यवाद. असे अनेक दाते आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी आपलं महत्त्वाचं विशेष योगदान दिलेलं आहे. या अगोदर अनेक बक्षीसदात्यांनी या स्पर्धेला मदत म्हणून या स्पर्धेच्या आयोजनाची प्रभावित होऊन मदत आपल्याला केली. सन्मित्र गणेशजी बडांगे सर असतील, राठोड सर असतील यांनी देखील सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेसाठी आपल्याला मदत केली. या सर्व बक्षीसदात्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद मित्रांनो व्यक्त केलं पाहिजे. कारण दाते मिळणं सोपं नाही आहे आणि आज या स्पर्धेसाठी जे दाते आहेत त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. सर्व आयोजक त्यांचे कौतुक व्हायला व निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस बॅटिंग टीमने जो रिव्ह्यू घेतला होता तो रिव्ह्यू आता इकडे गमावलेला आहे. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी आता संपलेला आहे. 3 ओव्हर संपत आहेत आणि 3 ओव्हर नंतर 1 बाद 21 धावा धावफलकावरती. 3 ओव्हर नंतर 1 बाद 21. मुख्य मंचावर आपण स्थानपन्न व्हावं अशी विनंती आपल्याला असणार आहे. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या आपण बघितली तर 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थ्या ओव्हरला सुरुवात होईल आणि 4थं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता अनुप पारासूर यांना गोलंदाजी करण्याकरिता आमंत्रित करण्यात आलेलं आहे. मागच्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं प्रवरा पॅन्थर्स अकोले संघाला. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी हात खोललेत, गोलंदाजाला दंडित केलंय. प्रत्येक चेंडू तुम्हाला चांगल्या टप्प्यावर टाकावा लागतो, योग्य दिशेने टाकावा लागतो आणि तुम्ही जर योग्य टप्प्यावर योग्य दिशेने बॉल टाकला नाही तर पंच तुम्हाला दंडित करतात आणि तेच चित्र इकडे आपल्याला बघायला मिळालं. एक व्हाईट बॉल आलेला आहे आणि व्हाईटच्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल होतोय. धावफलकावरती 22 धावा. क्रिकेटला पोषक असलेलं हे वातावरण निश्चित रूपाने आपल्याला पाहायला मिळतंय. फुलर लेंथवरचा बॉल यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. पण मागच्या सामन्यामध्ये प्रवरा पॅन्थर्स अकोले या संघाच्या गोलंदाजांच्या विरुद्ध भरपूर धावा आल्या होत्या. विटू माऊलीच्या विरुद्ध ज्यावेळेस त्यांनी सामना खेळला त्यावेळेस 86 धावा त्यांच्या विरुद्ध बनवल्या गेल्या होत्या. परंतु तिथे ज्या चुका झाल्या ना तर चुका सुधारून तो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे आणि चांगली कामगिरी करतोय. ऑफस्टमच्या बाहेर यावेळेस मात्र थोडंसं लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव ते मिळताना दिसेल. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल देखील आपल्याला होताना दिसेल. धावफलकावरती जर पाहिलं तर 23 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सर्वांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने ही स्पर्धा ते आपल्यापर्यंत घेऊन येत असतात. राजूर प्रीमियर लीग क्रिकेट लवर्स राजूर यांचं हे आयोजन आज तुम्ही जर बघितलं तर 3ऱ्या दिवसामध्ये अर्थात शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा
आज विजेता मिळणार आहे 5व्या पर्वाचा. आणि विजेता कोण त्याचं उत्तर देखील सायंकाळच्या सत्रामध्ये मिळेल. फुलटॉस होता, बॅटवर येऊ शकलेला नाहीये, परंतु मागे जर बघितलं तर 2 धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती आपण टाकूयात नजर. एकूण धावसंख्या आपल्याला 25 या आकड्यावर जाताना पाहायला मिळणार आहे. प्रयत्न प्रत्येक खेळाडूला करावे लागतात. खरं तर परिश्रम हे करावे लागतात आणि म्हणतात ना की परिश्रम अशी मशागत आहे की माणसाच्या जीवनाचं नंदनवन करत असते. त्यामुळे परिश्रम तुम्हाला निश्चित रूपात इथे करावे लागणार. धावसंख्या 25. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज अनुप पारासूर एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. गोलंदाजी करण्याकरिता तयार होत आहेत. परत एकदा खराब लाईन. यावेळेस देखील पंच दंडित करतायत. मिस्टर एक्स्ट्राच भरपूर खर्च केल्या जात आहेत. तिथे मात्र कुठेतरी रोखावं लागणार आहे. तिथे मात्र कुठेतरी अभ्यास करावा लागेल. या चुका सुधाराव्या लागणार आहेत. आपण या अगोदर देखील चर्चा केली की प्रवरा पॅन्थर्स अकोले मागच्या सामन्यामध्ये त्यांच्या गोलंदाजांच्या विरुद्ध भरपूर धावा आल्या होत्या, परंतु त्यांनी त्या चुका थोड्याशा सुधारल्या आणि इथे मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतायत. अगोदर आम्ही चुकलो, परंतु त्या चुकांमधून आम्ही शिकलो. हेच त्यांच्या गोलंदाजांनी आतापर्यंत सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करत आलेत, परंतु फलंदाजांना देखील प्रत्युत्तर द्यावं लागेल. स्वराज्य 11 तो संघ देखील इकडे जिंकण्यासाठीच आलेला आहे, त्यामुळे त्या संघाला प्रत्युत्तर द्यावं लागेल. बॉल उठवलाय आणि सरळ फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईन पार. नाद करती काय, यावंच लागतंय. सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त तडाखा दिलाय. सचिन यांच्या बॅट मधून हा टोले जंग तडाखा षटकार आलेला आहे. परत एकदा विकेट, परंतु मागे फिल्डर बॉलच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेटचं बटन तिकडे होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि खेळाडू बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आफताब होते त्या ठिकाणी. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि त्यांनी हा झेल पकडलाय. फलंदाज बाद. एक षटकार जरी आला, परंतु त्यानंतर गोलंदाज अनुप पारासूर इकडे विकेट मिळवून देत आहेत. पलटवार त्या ठिकाणी ते करताना पाहायला मिळालेले आहेत. तू शेर है तो मैं सव्वा शेर, हेच अनुप सांगतायत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला होता. अमोल आलेत बॅटिंगसाठी. यशस्वी नाही झालेत. हा चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. धावफलकावर धावसंख्या आहे 32 धावा, 32 रन. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना गोलंदाजी करण्याकरिता जर पाहिलं तर गोलंदाज इकडे तयार होत आहेत. चांगला बॉल, अतिरिक्त उसळी प्राप्त केली आहे आणि हा चेंडू देखील सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने निर्धाव चेंडूची सांगता इकडे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हर इकडे संपतायत आणि 4 ओव्हर नंतर 32 धावा. 4 ओव्हर नंतर 32. आफताब यांनी जो झेल घेतला त्यासाठी अंबर सय्यद, अमन शेख, बाबर आणि सर्व हा कोतुळचा मित्र परिवार त्यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आफताब यांच्या मागच्या झेलसाठी आणि ते रोख स्वरूपामध्ये जमा झालेला आहे. आमचे इरफानभाई सय्यद खरं तर कोतुळचे क्रिकेटवेड व्यक्तिमत्व. त्यांचे
सुपुत्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अम्मार सय्यद त्यांचंही स्वागत आहे. आफताब येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. निश्चितच एक युवा गोलंदाज आहेत. खूप चांगल्या अनेक स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेलं आहे. बॉल हवेत आहे आणि फिल्डर बॉलच्या खाली पकडला जातोय झेल आणि इकडे आफताब यांच्या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अम्मार सय्यद, अमन शेख आणि बाबर यांच्या वतीने पारितोषिक या ठिकाणी आफताब यांना दिलं जाणार आहे. या अगोदरच्या झेलसाठी 500 आणि या विकेटसाठी 500 असे एकूण 1000 आफताब यांच्यासाठी. विकेट आली आहे. खेळाडू बाद. आफताब आल्या आणि आल्याबरोबर विकेट घेऊन आले. यावेळेस आल्याबरोबर रिव्हर्स. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला या ठिकाणी. परंतु धावा फक्त 2 मिळतील, परंतु फटक्याचं कौतुक करावं लागेल. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता. 2च धावा मिळत आहेत तिकडे आणि या 2 धावांच्या मदतीने धावत संख्येमध्ये बदल होतोय. 34 धावा धावफलकावरती. प्रयत्न प्रत्येक खेळाडूला करावे लागणार आहेत. प्रामुख्याने स्वराज्य 11 संघाच्या फलंदाजांना धावा बनवण्यासाठी लढावं लागेल. पण देवाने सगळ्यांनाच हिऱ्यासारखं आयुष्य दिलेलं आहे. फक्त अट एकच घातली की जो जेवढा झिजणार आहे तो तेवढा चमकणार आहे. आणि आज तुम्हाला झिजावं लागेल, त्यानंतर तुम्ही चमकणार आहात. आज तुम्हाला सिद्ध करावं लागेल, त्यानंतर तुम्ही सुप्रसिद्ध होणार आहात. पाहूयात आता मैदानाच्या आतमध्ये काय घडामोडी घडतायत. आपली सावली तेव्हाच निर्माण होते ज्यावेळेस तुम्ही ऊन झेलता, त्यानंतर तुमची सावली स्वतःची निर्माण होते. खूप चांगला स्ट्रोक खेळला होता. आल्याबरोबर या ठिकाणी फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. तुषार आलेले आहेत बॅटिंगसाठी. आफताब गोलंदाजी करण्याकरिता एक युवा गोलंदाज आहेत. कोथरूड प्रीमियर लीगच्या मागच्या पर्वामध्ये आम्ही पाहिलं होतं जबरदस्त गोलंदाजी करत असताना. आणि आज राजूर प्रीमियर लीग मध्ये पाहायचं आफताब कशा पद्धतीने कामगिरी करतायत. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली होती त्यांनी. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झाले. हा चेंडू मात्र इकडे निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता. क्वालिफायर 2 सुरू आहे. जो जिंकणार तो फायनलला. कोण जाणार फायनलला, कुणाला मिळणार फायनलचं तिकीट, कुणासाठी उघडले जाणार फायनलचा दरवाजा, ते मात्र आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायचंय. राजूर प्रीमियर लीगचं 5वं पर्व कोण जिंकणार त्याची ही चर्चा आता सर्वत्र होऊ लागलेली आहे. बाहेर जाणारा बॉल त्याला चेडण्याचा प्रयत्न केला होता. धावबाची संधी आहे तिकडे आणि आपण बघू शकतो एक सिंगल मात्र इथे दरम्यानच्या कालावधीत पूर्ण करण्यात आली आहे. धावत संख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल. एकूण धावत संख्या आपण बघू शकतो 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवण्यात आलेल्या आहेत. क्रिकेटचा खेळ तो मात्र इथे आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. आज प्रत्येक खेळाडूला लढायचं आहे आणि म्हटलं जातं की लढण्याची हिंमत ठेवणारा कधी संपत नसतो आणि तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आज लढायचं आहे. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आफताब बॉलिंग ट्रॅक वरनं तयार होत असताना यावेळेस जबरदस्त हिट. बॉल सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. स्लॉट मध्ये बॉल मिळाला आणि त्यानंतर अमोलने पाठवून दिला आउट ऑफ द प्लॉट. त्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा इरादा. फिल्डर मात्र मागे उभे आहेत. बॉलपर्यंत येत आहेत. एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होताना तिकडे पाहायला मिळणार नाही. धावत संख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना आज प्रत्येक खेळाडूला इकडे निश्चितच स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढावं लागणार आहे. प्रभावी आणि सुसज्ज आयोजित असणारी क्रिकेटची स्पर्धा राजूर प्रीमियर लीग
मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही क्रिकेटची स्पर्धा आज 5व्या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळते. 5 ओव्हर इकडे संपलेल्या आहेत आणि 5 ओव्हर नंतर 42 धावा धावफलकावरती. 5 ओव्हर नंतर 42. या पहिल्या डावातल्या आता बाकी राहिलेले आहेत. पाहुयात मैदानाच्या आतमध्ये या 6 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत, की धावा आटोक्यात आणल्या जात आहेत. कारण मागच्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा खर्च करण्यात आल्या होत्या. शेवटचे 6 महत्वाचे चेंडू आता या ठिकाणी टाकले जाणार आहेत. पाहुयात गोलंदाजी करण्याकरिता कुणाच्या हातामध्ये बॉल दिला जातोय. मला वाटतं सुजित नवले याच्या हातामध्ये बॉल दिला जातोय. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज अमोल यांनी अगोदर एक षटकार खेळलेला आहे. चांगला बॉल ऑफ तुमच्या थोडासा बाहेर ठेवला. ही चांगली लाईन होते आणि इथे जर आपण बघितलं तर डॉट बॉलची नोंद मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे. अभ्यासपूर्ण गोलंदाजी प्रत्येक खेळाडूला करावी लागणार आहे. कारण या मैदानावर धावा बनवणं तितकं सोपं नाही आहे. या मैदानावर धावा जर बनवायच्या तर तुम्हाला मेरिटवर खेळावं लागणार आहे, गुणवत्तेवर फलंदाजी करावी लागणार आहे आणि अभ्यासपूर्ण फलंदाजी करायची आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी नाही झाले. हा बॉल डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित नवले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेत. पहिल्या 2 चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारची धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. कमालीची गोलंदाजी. धावसंख्या 42. यावेळेस चांगला स्ट्रोक. मागे फिल्डर आहेत प्रवीण नाईकवाडी, तिथे चूक होणार नाहीये. एकच धाव पूर्ण होताना दिसेल. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या 43 आहे. जोश आणि होश या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. पाहुयात मॅच तर महत्वपूर्ण आहे कारण जिंकावं लागेल फायनलला जायचं असेल तर. यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला. हा चेंडू मात्र वाईड असेल. पंच इकडे खराब चेंडूची घोषणा करतात. एक अतिरिक्त धाव, परंतु रिव्ह्यूची मागणी इकडे होत असताना पाहायला मिळेल. मला वाटतं गोलंदाजी करणाऱ्या संघाने इथे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. बघूयात काय निर्णय येतोय. DRS त्याचा वापर इथे करण्यात आलेला आहे. आता शेवटच्या ओव्हर सुरू आहे, आपल्याकडे DRS उपलब्ध आहे तर मग घेऊन टाकूयात. हाच प्रयत्न देखील इकडे केला असावा गोलंदाजी करणाऱ्या संघाने. आणि बघूयात आता तो रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय का ते देखील पाहणं बरंचसं निर्णायक ठरेल. खरं तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण बघत असतो की LBW साठी जास्त प्रमाणावर DRS घेतले जातात, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही जर बघितलं तर व्हाईट बॉलसाठी DRSचा जास्त वापर केला जातो आणि इकडे देखील तो प्रयत्न करण्यात आलेला आहे. बघूयात. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस. आता दोन्ही संघाने रिव्ह्यू आपले गमावलेले आहेत. या अगोदर फलंदाजी करणाऱ्या संघाने एक रिव्ह्यू घेतला होता, तो त्यांनी गमावला होता. फिल्डिंग करणाऱ्या टीमने एक रिव्ह्यू घेतलाय, तोही त्यांनी गमावलाय. त्यामुळे तो दोन्ही संघांना या इनिंगमध्ये रिव्ह्यू घेता येणार नाही. सुजित नवले तयार आहेत बॉलिंग करण्यासाठी. .44 44 धावा. परत एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर. यावेळेस मात्र नो बॉलचा कॉल देण्यात आलेला आहे. पुढचा चेंडू मात्र इकडे फ्री हिट असणार आहे फलंदाजासाठी. बघूया त्या फ्री हिटच्या बॉलवर बिग हिट येतोय का ते देखील आपल्याला पाहायचं आहे आणि तो खेळावा लागेल कारण तुम्हाला इकडे एक चांगल्या टोटलकडे जावं लागणार आहे. फायटिंग टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. एक फायटिंग टोटल अशी की जिथे गोलंदाज फाईट करू शकतात, गोलंदाज लढू शकतात, अशी टोटल तुम्हाला उभी करावी लागणार आहे. गोलंदाजी करण्याकरिता सुजित नवले यांच्या हातामध्ये एक महत्वाचं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली. अंतिम आणि शेवटचं षटक ते टाकतायत. 6व्या ओव्हरमध्ये आपण आहोत आणि स्ट्रायकर एंडकडे आपण फलंदाज अमोल यांना बघू शकता. माफ करा तुषार. यावेळेस चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. वेग दिला होता यावेळेस आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार आहेत सुजित नवले. अकुट टप्प्याचा बॉल बॅटची बाहेरची कड. चांगली फिल्डिंग तिकडे. अनुपारा सुरू होते त्या ठिकाणी. एक आली आहे, दुसरीचाही प्रयत्न करण्यात आलाय. अनुप पारासुर यांनी एक धाव वाचवली परंतु तिकडे फेकी खराब आली त्यामुळे 2 धावा तर पूर्ण करण्यात आलेल्या आहेत.
आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या आपण बघू शकता 47 धावा धावफलकावर. राजूर प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आज अंतिम दिवसामध्ये. क्रिकेट लव्हर्स राजूर यांचं हे आयोजन. बॅटची एज मागे 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पहिला डाव संपलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना स्वराज्य 11 धावा बनवलेल्या आहेत 49 आणि जिंकण्यासाठी 50 धावांचं टार्गेट आहे. 6 ओव्हरमध्ये 50 ची गरज आहे. आफताब यांना विनंती आहे आपण आपलं 1000 रुपयांचं पारितोषिक घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. चला विनंती आहे. आफताब आपल्याला 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी प्रदान केलं जाणार आहे आणि ते बक्षीस घेण्यासाठी देखील आपण यायचं आहे. 50 धावेंचा पाठलाग या ठिकाणी करावा लागणार आहे. एक माफक लक्ष, एक संकोचित धावफलक जरूर आहे, परंतु या मैदानामध्ये अशी कोणतीही धावसंख्या नाहीये जी सुरक्षित मानली जाते. पाहूयात आता या दुसऱ्या डावामध्ये काय होईल. तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही राजूर प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत राहा. स्टे ट्यून ऑन ग्रामीण टेनिस क्रिकेट. दिवसापासून खेळाडूंसाठी भोजनाची अतिशय उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे. कृष्णा केटरर्स आदरणीय अभि नवाळी साहेब यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभारी आहोत. खरं तर दररोज त्यांच्या माध्यमातून आलेल्या खेळाडूंसाठी आमच्या ऑफिशियल टीमसाठी खूप उत्तम अशी जेवणाची व्यवस्था या स्पर्धेमध्ये 3 दिवस अभि नवाळी साहेबांच्या वतीने करण्यात आली होती. कृष्णा केटरर्स अँड इव्हेंट डेकोरेटर्स साहेबांचं निश्चितच आम्ही मनापासून आभारी आहोत. नाझीमभाई सय्यद यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्हचं सौजन्य देखील आपल्याला क्रीडा स्पर्धेसाठी मिळालेलं आहे. आदरणीय महेश कुमार अरोडे त्यांच्या माध्यमातून हॅलो 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 चीक चीक
आदरणीय महेश कुमार आरोटे साहेब यांचं देखील आपल्याला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे. महेश कुमार आरोटे साहेब आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद. बॉल हवेत आहे आणि फटका फसलाय. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. 50 धावेंचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला संघ पहिल्याच बॉलवर विकेट गमावतोय. पहिल्याच बॉलवर खेळाडू बाद होतोय. पहिला धक्का, फलंदाज बाद. आणि पहिला धक्का दिला फलंदाजी करणाऱ्या संघाला. अजय मात्र या ठिकाणी बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज सूरज चव्हाण बॅटिंग साठी दाखल होत आहेत. पाहूयात त्यांच्या जोडीला फलंदाजीसाठी जर पाहिलं तर अमित त्यांच्या जोडीला आहेत. डावकुऱ्याचे ख्यातनाम खेळाडू आहेत. डावकुऱ्याचे एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत अमित मोठे. त्यांच्यावर देखील आता सर्वांच्या नजरा राहणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला सचिन बॉलिंग करण्याकरिता तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या फुलर लेंथवरचा बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा माणूस होता. फिल्डर येतात बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. धावफलकाला सुरुवात झाली आहे. दरम्यानच्या कालावधीत सन्माननीय पिचड भाऊसाहेब, त्याचबरोबर सन्माननीय भोई भाऊसाहेब आणि सन्माननीय बुळे भाऊसाहेब या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित होत आहेत. या तीनही मान्यवरांना आमची विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं. पिचड भाऊसाहेब, भोई भाऊसाहेब आणि बुळे भाऊसाहेब, विनंती आपण मुख्य मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. सचिन तयार होत आहेत. त्यावेळेस फाईट यॉर्करचा प्रयत्न केला जातोय, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त 10 विकेटे मिळेल. धाव संख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावर जर नजर टाकली तर 2 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. आपण सकाळपासून एक चर्चा करत आलो की या मैदानावर 44 धावा देखील रोखल्या गेल्या होत्या. ते 50 जरी असल्यापर्यंत तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. या 50 धावा रोखण्यासाठी जिद्द महत्वाची आहे. संघर्ष करण्यासाठी ताकद लागत नाही, तर संघर्ष करण्यासाठी जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. आणि या तिकडे दाखवावी लागणार आहे. बॉल हवेत होता आणि तिकडे 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय आणि 2 धावा प्राप्त केल्या गेलेल्या आहेत. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर जर नजर टाकली तर एकूण धावसंख्या 4 या आकड्यावर. ग्रामीण टेनिस क्रिकेट या युट्यूबच्या वाहिनीवरून देखील अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचं देखील पहिल्या दिवसापासून खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेसचा बॉल काही काळ हवेत होता आणि तिकडे पंचांकडे अपील देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांनी मात्र स्पष्ट नकार दिलेला आहे. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जाईल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. प्रयत्न प्रत्येक खेळाडूला करायचा आहे. आज स्वप्न पाहिलेलं आहे आणि स्वप्न जर पूर्ण करायचं आहे तर मग त्याचा पाठलाग तुम्हाला करावा लागेल. कारण स्वप्नांशिवाय यशही अधूर आहे. ध्येय पाहिजे, काहीतरी ध्येय सेट करावं लागेल तुम्हाला. गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी करण्यासाठी सचिन. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा होता, परंतु बॉल 2 धावा देऊन जातोय. या 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली आहे. धावफलकावर 6 धावा. क्वालिफायर 2 सुरू आहे. जो जिंकणार तो फायनल मध्ये प्रवेश करणार आणि जो पराभूत होणार त्याला मात्र या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकावर समाधानी राहावं लागणार आहे. त्यामुळे जिंकावंच लागेल. दोन्ही संघांचा प्रयत्न एकच आहे, फायनलला जायचंय, फायनल खेळायची, फायनल जिंकायची आणि राजूर प्रीमियर लीगचं 5वं वर्ष आपल्या नावावर करायचं. हा प्रयत्न निश्चितच प्रत्येक खेळाडूचा राहणार आहे. गोलंदाज तयार आहेत.
यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पंच इकडे आमच्याशी जोडले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 1च्या साह्याने पुढे. धावफलकावर जर आपण बघितलं तर मित्रांनो एकूण धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. सुंदर आयोजन, सुबक आयोजन, प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरलेली क्रिकेटची स्पर्धा, प्रेक्षकांनी देखील प्रचंड प्रेम दिलेली क्रिकेटची स्पर्धा म्हणजे राजूर प्रीमियर लीग. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, त्याला पुल करत मिड विकेट मध्ये खेळलेत. मागे फिल्डर उभे आहेत, एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1ने पुढे जाते. धावफलकावर धावा 8. पहिल्या वरचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावसंख्या 8. राम मोहिते यांचं 1,500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. राम मोहिते यांना विनंती आपण आपलं ते पारितोषिक घेण्यासाठी मुख्य मंचाकडे यायचंय. राम मोहिते, हा माफ करा, मॅच सुरू आहे का? या मॅच नंतर ते बक्षीस आपण घेऊन जायचंय. खरं तर हे पारितोषिक ज्यांनी आपल्याला दिलं होतं, प्रतीक सावंत, प्रतीक वाकचौरे आणि आदित्य सांगडे यांच्या वतीने राम मोहिते यांच्यासाठी ते पारितोषिक होतं. आणि मला वाटतं ते बक्षीस परत कंटिन्यू ठेवायचंय का प्रतीक भाऊ? ओके. प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये राम मोहिते यांना, प्रतीक सावंत, प्रतीक वाकचौरे आणि आदित्य सांगडे यांच्या वतीने. पहिलाच बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. हा चेंडू मात्र शरीरावर जाऊन आदळतोय, धाव मिळणार नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. राम मोहिते अप्रतिम गोलंदाजी या स्पर्धेमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि एक महत्वाचं षटक घेऊन आलेत. तुम्ही जर बघितलं ना तर स्वराज्य 11 आणि दुसऱ्या बाजूला प्रवरा पॅन्थर्स अकोले या दोन संघांमध्ये सुरू आहे दुसरा क्वालिफायर. 50 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलंय आणि या 50चा पाठलाग होतोय का ते पाहायचंय. हा बॉल अमित मुठे यांनी फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईन पार. एक लाजवाब दमदार सदाबहार चौकार. साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा दिलासा देऊन जातोय. परत एकदा एक चांगला स्ट्रोक. यावेळेस देखील एक अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, परंतु मागे फिल्डर उभे आहेत. एक धाव यावेळेस पूर्ण केली जाणार आहे. अमित मुठे एक चांगले खेळाडू आहेत, सातत्याने खूप चांगलं क्रिकेट त्यांचे आम्ही पाहत आलोय. आज राजूर प्रीमियर लीग मध्ये स्वतःला तेही सिद्ध करतायत. परंतु दुसऱ्या बाजूला सूरज चव्हाण यांना देखील त्यांना साथ द्यावी लागणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली होती आणि पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आल्यानंतर थोडासा दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर होता, परंतु हे दोन फलंदाज इथे जर बघितलं तर थोडासा संयम दाखवत आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर जर पाहिलं तर मिड विकेट मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मात्र तिथे रोखू शकलेले नाहीयेत. एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. प्रयत्न प्रत्येकाला करायचा आहे, प्रत्येकाला लढायचा आहे, प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये जर जिंकायचं असेल तर मग परिश्रम तुम्हाला करावे लागणार आहेत. अमित मुठे स्ट्रायकर एंड कडे बॉलिंग करण्याकरिता राम मोहिते. यावेळेस देखील फुलर लेंथवरचा बॉल. ओहो काय फिल्डिंग आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. धाव मिळणार नाही. हा चेंडू मात्र निर्धाव येत असताना याच पद्धतीने प्रत्येकाला खेळायचंय, याच पद्धतीने प्रत्येकाला लढायचंय आणि तो प्रयत्न इकडे मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतोय. इथे जर या मॅचला जिंकायचंय तर मग चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज, तर मग त्यांना चांगली साथ द्यायची फिल्डिंग मध्ये. कैलास होते त्या ठिकाणी. कैलास सदबोर चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर एक व्हाईट बॉलही आलाय. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे. बॅट हातात आहे, स्वप्न मनात आहे आणि मैदान जिंकण्याची जिद्द प्रत्येक खेळाडूच्या उरात आहे. राजूर प्रीमियर लीग आज अंतिम दिवस आणि आज खूप रंगतदार सामने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, यात शंका नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेस देखील लॉंगॉनच्या दिशेने बॉलला खेळले. या मैदानाला घासत बॉल गेलाय. एक धाव मिळेल. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना ओव्हर नंबर 2 संपलेला आहे आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर जर पाहिलं तर धावा 16. 2 ओव्हर नंतर 16 धावा. मर्द रांगडा दिलाचा राजा
34 धाव्यांची गरज आहे. 24 बॉलमध्ये अजूनही 34 पाहिजे त्या मॅचला जिंकण्यासाठी. प्रयत्न प्रत्येक खेळाडूला करायचा आहे. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. इरादा और कोशिश हमेशा पक्की होनी चाहिए. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 34 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर अमित मुठे स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल लोपर फुल टॉस, त्याला फक्त दिशा दिली आहे, परंतु खराब फिल्डिंग मागे पाहायला मिळाली आहे आणि हा बॉल सरळ बाउंड्री लाईन पार, चौकार. ललकार हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. अशा चुका टाळाव्या लागतील. तुम्ही जर एक छोटीशी चूक केली तर तुम्हाला मोठ्या पराभवाकडे जावं लागेल. एक छोटीशी चूक, एक छोटंसं छिद्र हे विशाल जहाज बुडू शकतं आणि एक छोटीशी चूक तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेरही घेऊन जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला निश्चितच या चुका टाळाव्या लागणार आहेत. तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. तुमच्याकडे फक्त 49 धावा आहेत आणि 50 धावा इथे तुम्हाला रोखायच्या. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला इथे चांगली कामगिरी करायची आहे. यावेळेचा बॉल फुलर लेंथवर होता. तिकडे फिल्डर आहे, धाव मिळणार नाही. हा चेंडू मात्र निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलेला आहे. चांगली गोलंदाजी देखील होताना पाहायला मिळाली, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ जी आहे ना ती इथे मिळालेली नाहीये. क्षेत्ररक्षकांना देखील इथे साथ द्यावी लागणार आहे. मागे बॅनरच्या मागे जे लहान लहान मुलं उभे आहेत त्यांना विनंती, आपण तिथून सरकायचं बाजूला. चांगला बॉल, यावेळेस देखील एक चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. धावफलकावर जर नजर टाकली तर 20 धावा, अजूनही 30 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजी करण्याकरिता आपण बघू शकतो गोलंदाज परत एकदा सज्ज होत आहेत. सचिन बॉलिंगसाठी. रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु धावा इथे मिळणार आहेत फक्त 2, कारण तिकडे आहे डिक्लेरेशन झोन. दोनने धावसंख्या पुढे जाईल. 22 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अमित मुठे जबरदस्त बॅटिंग करतायत. संघाला निश्चितच विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी तो प्रयत्नशील आहे, परंतु गोलंदाजांना पलटवार करण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजांना देखील इथे प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना, जिन्होंने कहा था तुम्हारे बस का नहीं है उन्हें कुछ करके दिखाना है. आणि आज मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला ते करायचं. पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द विकेट. फिल्डर मागे उभे आहेत. थोडंसं फंबल इकडे होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला निश्चितच झालेला आहे. थोडासा फंबल, दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. धावा झालेल्या 24 धावा. समीकरण बदलत चाललंय. क्षेत्ररक्षणामध्ये त्रुटी होत आहेत, त्या चुका होत आहेत, त्या मात्र तुम्हाला इथे सुधाराव्या लागणार आहेत. पाहूयात आता इथून पुढे कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाणार आहे. एका बाजूला स्वराज्य 11 तर दुसऱ्या बाजूला प्रवरा पॅन्थर्स अकोले. या दोन संघांमध्ये सुरू आहे दुसरा क्वालिफायर. जो जिंकणार तो जाणार आहे फायनल मध्ये. कोण जाणार फायनल मध्ये याची प्रतीक्षा आपल्याला आहे, परंतु अमित मुठे यांचा अजून एक तडाखा. 2 धावा मात्र तिकडे मिळणार आहेत. घोषांकित क्षेत्र निवडलं, 2 धावा तिकडे प्राप्त केलेल्या आहेत. धावसंख्या वाढली. एकूण धावसंख्या 26. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपतोय आणि 3 ओव्हर नंतर 26 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. 24 धाव्यांची अजूनही गरज. जिंकण्यासाठी अजूनही 24 धाव्यांची आवश्यकता. पाहूयात कशा पद्धतीने आता हा सामना पुढे जाणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये कुणाच्या हातामध्ये इथे चेंडू सोपवला जातोय ते देखील पाहणं बरंचसं निर्णायक ठरेल.
प्राथमिक शिक्षक आमचे हौशीराम मेचकर सरांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. हौशीराम मेचकर साहेब, आपलंही मनापासून स्वागत आणि विनंती आहे आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हावं. संगमनेरमध्ये निश्चितच प्राथमिक शिक्षकांच्या देखील अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्या स्पर्धांचं आयोजन आमचे मेचकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी करत असतात. क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि मेचकर सरांचं आगमन या ठिकाणी होतंय. त्यांचंही स्वागत. शेवटचे 18 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे बॉलिंग करण्याकरिता. बॉलर राम मोहिते यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. प्रयत्न तर करायचेच आहेत, जिंकत नाही जवळ तवर झुंजत राहायचं आणि तो प्रयत्न इकडे प्रत्येक खेळाडूला करावा लागेल. पहिला चेंडू मात्र निर्धावाला. राम मोहिते आलेत गोलंदाजी करण्याकरिता. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर. पहिला चेंडू डॉट. समीकरण बदललंय. 17 बॉल आणि जिंकण्यासाठी अजून 24 ची गरज आहे. पहिल्या बॉलवर विकेट आली होती. तुम्ही जर बघितलं ना तर डावाच्या सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली होती, परंतु त्यानंतर जर बघितलं तर विकेटही मिळालेली नाहीये. इथे अजून एखादी विकेट जर आली तर गोलंदाजी करणारी टीम स्वराज्य 11 या सामन्यामध्ये निश्चितच शिरकाव करू शकते आणि तो प्रयत्न त्यांना करावा लागेल. राम मोहिते, हा लागोपाठचा दुसरा चेंडू आहे राम मोहिते यांचा, जो मात्र निर्धाव टाकलेला आहे. समीकरण प्रत्येक चेंडू गणित बदललं जातंय. 16 बॉल मध्ये अजूनही 24 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच महत्वाची आहे. 50चं टार्गेट जरी असलं परंतु त्या 50 आम्ही सहज होऊ देणार नाहीत हे मात्र इकडे सांगतायत स्वराज्य 11चे गोलंदाज. हा चेंडू खराब होता, डावेष्टीच्या थोडासा बाहेर आहे. व्हाईट बॉल या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज चव्हाण थोडासा स्ट्रगल करतायत, परंतु निश्चितच त्यांना देखील इथे साथ द्यावी लागेल. अमित मुठे यांना एक अतिरिक्त धाव मिळाली आहे. आता जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे. कोलवर टप्प्याचा बॉल. इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि एक सिंगल मात्र इकडे मित्रांनो पूर्ण करण्यात आलेली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव येते आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावरती जर पाहिलं तर धावा 28-28. राम मोहिते यांच्या प्रत्येक डॉट बॉलसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. राम मोहिते यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. प्रतीक सावंत, प्रतीक वाकचौरे आणि आदित्य सांगडे यांच्या वतीने त्यांच्यासाठी हा पुरस्कार याही मॅचमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यांचे सर्व सहकारी, त्यांचा सर्व मित्र परिवार आज राम मोहिते यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिलेला आहे. तर सर्वांचं स्वागत. यावेळेस चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फिल्डर येत आहेत बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक सिंगल परिपूर्ण केले जाणार आहे. दुसऱ्या धावेचा यस पाहूयात आता. इथे नॉन स्ट्रायकर एंडला काही धोका आहे का ते मात्र तपासलं जाईल. नारायण खिलारी सर आमच्याकडे येत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. बघूयात काय निर्णय असणार आहे. खरं तर आज 26 जानेवारी, आज प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या देखील सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. आणि राजूर प्रीमियर लीग म्हटलं तर मग 26 जानेवारी रोजी या स्पर्धेची फायनल आपल्याला दरवर्षी पाहायला मिळत असते. आणि आज राजूर प्रीमियर लीगच्या निमित्ताने आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू शेखर शेळके यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनाही भावपूर्ण आदरांजली. त्याचबरोबर स्वर्गीय देवीदास खाडगीर यांच्याही पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. या दोन्ही आपल्या मित्रांना भावपूर्ण आदरांजली या स्पर्धेच्या निमित्ताने. बघूयात आता काय निर्णय येतोय. चेक केलं जात आहे. निर्णय महत्वाचा आहे. प्रेक्षकांसाठी देखील यावर्षी लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सेफ आहे. फलंदाज सुरक्षित आहेत. विशेष म्हणजे ज्यांनी कुपन्स खरेदी केलेले आहेत त्यांना विनंती राहील, आपण ज्यावेळेस आपण चांगली गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 2 चेंडू अजून बाकी आहेत. 4 चेंडूंमध्ये रामा यांनी आतापर्यंत फक्त 2 धावा इकडे खर्च केलेल्या आहेत. 3 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. एक वाईड आणि 2 बॅटच्या साह्याने. 50चं टार्गेट आहे. 29 झालेले आहेत.
अजून 21 धावेंची गरज आहे. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा प्रॉपर टायमिंग साधू शकलेले नाहीयेत. शॉट सिलेक्शन देखील थोडंसं खराब आहे. फिल्डर बॉलपर्यंत येत आहेत तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टायमिंग जुळलं नव्हतं आणि एकदा मात्र तिथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची देखील प्रचंड रेलचेल. क्रिकेट पाहण्यासाठी मात्र राजूर प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून मोठ्या संख्येने आलेले आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत आहे. अमित मोठे स्ट्रायकर एंडकडे चांगली बॅटिंग करतायत. आज प्रभावित केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. फुलर लेंथवरचा बॉल अगदी जमिनीला समांतर घरंगळत बॉल एक्स्ट्रा कव्हरला मार्गस्थ होतोय. फिल्डर येत आहेत बॉल पर्यंत तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1ने पुढे. ओव्हरचा खेळ संपतोय. राम मोहिते या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. राम मोहिते यांनी अगोदर देखील गोलंदाजी केली, तिथे 8 धावा दिल्या आणि या ओव्हरमध्ये त्यांनी 5 धावा दिलेल्या आहेत. खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर 31 धावा धावफलकावर, 12 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा पाहिजेत 19. श्री बाळूभाऊ विजय नवाळी फौलाद तू शक्ती धावेंची गरज. रंगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू शक्तिशाली संघा पारा चेंडू आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 19 धावेंची गरज आहे. सामना आता दोन्ही बाजूने सामना पेंडुलम सारखा झुकतोय. पाहूयात आता मैदानाच्या आतमध्ये काय होईल. मॅच ऑन आहे. क्वालिफायर नंबर 2 कोण जिंकणार, कोण फायनलला जाणार. स्वराज्य 11 देखील हार मानायला तयार नाहीये आणि दुसऱ्या बाजूला प्रवरा पॅन्थर्स हा संघ देखील हार मानायला तयार नाहीये. 12 बॉल बाकी आहेत. 19 ची गरज आहे. अमित मुठे स्ट्रायकर एंडकडे आहेत तर गोलंदाजी करण्याकरिता ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळवली होती, नाही माफ करा, तेजस आलेत. नवीन गोलंदाजाचा वापर करण्यात आलेला आहे. पुढचा बॉल फुल टॉस, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. फिल्डर मात्र मागे उभे आहेत. एकदा पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नकार दिलाय. फक्त एकच धाव तिकडे मिळताना दिसेल. मात्र आता सामना थोडासा रंजकतेकडे जातोय. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. परंतु काय होईल पाहूयात आता. शेवटचे 11 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावेंची गरज. राजूर प्रीमियर लीग या स्पर्धेचे हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. या स्पर्धेत प्रत्येक सामना आपल्याला रंगतदार पाहायला मिळतो. शेवटच्या ओव्हरपर्यंत जाताना पाहायला मिळतो. नवे तर शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 50चं टार्गेट होतं आणि 50 धावा. काल देखील 1 चेंडू आणि 6 ची गरज असताना षटकार ठोकला येते फलंदाजांनी. निश्चितच तोही एक चर्चेचा विषय राहिला या स्पर्धेमध्ये. कोलपर टप्प्याचा बॉल कव्हर मध्ये फिल्डर बॉल पर्यंत येत आहेत. 1 धाव मात्र तिकडे पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. 1 सिंगल आली आणि धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर धावसंख्या 1ने 33 सेकंदावर जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही पाहिजेत 17 या मॅचला जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 17 धावेंची गरज. काय होईल. वाह, जबरदस्त बॉल. सरळ चेंडूने स्टँडचा वेध घेतलाय. यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर फ्रॅक्चर केलं जात आहे. फलंदाज अमित मुठे आउट. बॅक टू द डगआउट. तेजस यांच्या या विकेटसाठी त्यांचे बंधू रुपेश यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी त्यांना दिलं जाणार आहे. परंतु मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये. फलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर प्रवीण नाईकवाडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आता नजरा प्रवीणवर कशा पद्धतीने तो बॅटिंग करतोय, परंतु नजरा तेजसवर देखील आहेत जे मात्र चांगली बॉलिंग देखील करतायत.
स्वराज्य 11च्या विपक्ष आपण पाहू शकता प्रवरा पॅन्थर्स अकोले. क्वालिफायर नंबर 2 कोण जाणार फायनलला. या अगोदर विटू पावली भाडुक या संघ फायनलला जाऊन दाखल झालाय. आता या मॅच मध्ये कोण जाईल फायनल मध्ये त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. शेवटचे 9 बॉल बाकी आहेत. आल्याबरोबर हलक्यातने बॉलला ढकलला, फक्त दिशा दिली, फिल्डर त्यात बॉलवर तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा कुठला प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. एक धाव तिथे पूर्ण होते आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या 1च्या साहाय्याने पुढे धावफलकावर 34 धावा. प्रयत्न करायचे. मुश्किलें हमेशा बेहतरीन लोगों के हिस्से में आती है क्योंकि वो लोग ही उन्हें बेहतरीन तरीके से अंजाम देने की ताकत रखते हैं. आणि आता या पुढच्या खेळाडूंवर मात्र ती जबाबदारी असणार आहे. इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. तेजस बॉलिंग ट्रॅक वरती, तर समोर आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये सूरज चव्हाण फुल टॉस बॉल. यावेळेस 2 धावा मिळणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाणार आहे. एकूण धावसंख्या झाली आहे 36 धावा. समीकरण बदललं. आता पाहिजेत शेवटच्या 7 बॉल मध्ये 14. 7 बॉल 14 म्हणजे प्रत्येक बॉलवर 2 धावा पाहिजेत. 7 चेंडू आणि 14 धावेंची आवश्यकता. काय जबरदस्त थरार. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. आणि आज तुम्ही जर पाहिलं तर एक जबरदस्त मॅच, रंजकता या सामन्यामध्ये आता निर्माण झाली आहे. रंगत आली या सामन्यामध्ये. 7 बॉल मध्ये पाहिजे 14. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. शर्यत अजून संपलेली नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाहीयेत हेच दोन्ही संघ सांगतायत. परंतु इकडे सूरज चव्हाणचा तडाखा. सूरज चव्हाण सांगतायत जहां संकट बने वहां सूरज चव्हाण खडे. सिक्सर असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. मोक्याच्या क्षणी षटकार खेळला इकडे सूरज चव्हाण यांनी. आता मॅचचं समीकरण शेवटचे 6 बॉल आणि 8 धावेंची अजून आवश्यकता असणार आहे. काय जबरदस्त फटका खेळला होता. ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल समोर उडवला आणि सरळ बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. गोलीगत षटकार सूरज चव्हाणचा. सहा बॉल मध्ये आता पाहिजेत 8. फायनलला कोण जाणार. संघर्ष इथे सुरू आहे. 3रा दिवस, अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. जिंदगी कांटों का सफर है, हौसला इसकी पहचान है. रास्ते पर तो सभी चलते हैं, जो रास्ते बनाए वही इंसान है. आणि आज तुम्हाला इथे विजयाचा मार्ग बनवावा लागेल. 6 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 8 धावेंची अजूनही गरज. प्रवीण नायकवाडी स्ट्रायकर एंडला तर बॉलिंग करण्याकरिता. प्रतीक यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलेला आहे. स्वराज्य 11 जिंकणार की प्रवरा पॅन्थर्स अकोले जिंकणार. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय. पंच जोडले जात आहेत आमच्याशी. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. समीकरण बदलत आहे. शेवटचे 6 बॉल आणि पाहिजेत 7 धावा. स्पर्धेच्या निमित्ताने युवा नेते सतीशजी भांगरे साहेब यांचे आगमन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सतीश भांगरे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचे 6 बॉल आणि 7 धावे. हॅलो बॉलर तयार आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. तिकडे 2 धावा अर्जित केल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या देखील आता पुढे जाईल. पहा, प्रत्येक चेंडू आता गोलंदाज प्रतीक यांना चांगला टाकायचा आहे. प्रतीक यांना हिरो बनण्याची संधी आहे. सोन्याचे प्रसिद्ध व्यापारी आदरणीय पिंटूभाऊ माळवे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पिंटूभाऊ माळवे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. सोन्यासारखी माणसं आलेली आहेत, मनापासून स्वागत आहे. प्रतीक तयार होत आहेत. टप्प्याचा बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर मिड विकेट वरून येतात बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना पाहूयात काय होईल. मुद्दाई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है.
4 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी आता 4 धावेंची गरज आहे. आखरी 4 गेंदे और जीत के लिए 4 रन. 4 बॉल 4. प्रवीण नाईकवाडी एका बाजूला तर सूरज चव्हाण दुसऱ्या बाजूला आहे. परंतु आज प्रतीकला देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. या धावा जर रोखल्या तर चर्चा अकोले तालुक्यात प्रतीकची होणार यात मात्र शंका नाहीये. त्यासाठी प्रतीकला प्रत्येक चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकावा लागणार आहे. त्यामुळे प्रतीकला प्रत्येक चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दिशेने टाकावा लागणार आहे. पाहूयात काय होईल. परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ने की, वो खुद तय कर लेता है मंजिल आसमानों में. रखता है जो हौसला आसमान छूने का, उसे परवाह नहीं होती गिर जाने की. 4 चेंडूंमध्ये पाहिजे 4. आखूड टप्प्याचा बॉल, बॉल हवेत आहे, फटका फसलाय आणि तिकडे फिल्डर बॉलच्या खाली. सूरज चव्हाण आउट. बॅक टू द डग आउट. खेळाडू बाद. शेवटचे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावेंची अजून आवश्यकता. प्रतीक सांगतायत आम्ही देखील अजून जिंकलेलो नाहीये, आम्ही प्रयत्न सोडलेले नाहीयेत, मॅच अजून संपलेली नाहीये. भोयर ताता यांच्या वतीने मॅच जर जिंकून दिली तर 2,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. स्वतः संघ मालक आहेत आणि त्यांच्या वतीने पारितोषिक दिलं जाणार आहे. शेवटचे 3 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज. बॅटिंग साठी आलेत महेश धुमाळ. स्ट्रायकर इनकडे. या वेळेचा बॉल जबरदस्त हिट. बॉल 2 धावेंसाठी मात्र फेकून दिलाय. तिकडे आहे डेंजर झोन. मिळतात धावा 2 आणि या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली 48. अजूनही जिंकण्यासाठी पाहिजे धावा 2. 2 चेंडूंमध्ये 2ची गरज आहे. पाहूयात सुपर ओव्हर होते का. या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर ती येऊ शकते. त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. आणि पहिली सुपर ओव्हर आज शेवटच्या दिवशी पाहायला कुणाला आवडणार नाही. प्रत्येकाला सुपर ओव्हर पाहायला आवडेल. परंतु त्यासाठी प्रयत्न दोन्ही खेळाडूंना दोन्ही संघांना करावे लागतील. 2 बॉल बाकी आहेत. 2 धावेंची गरज आहे. ये भी तो जीत है कि तुमने अभी तक हार नहीं मानी. मागे जे लहान लहान मुलं आहेत बॅनर पशीच थोडस बाजूला सरका. पण ते लहान लहान मुलं जे आहेत ना त्यांना विनंती आहे. शेवटचे 2 बॉल आणि 2ची गरज. ओहो, अजून एक जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. हा बॉल सरळ डिक्लेरेशन 2 मध्ये पाठवला. सामना इथे संपलाय आणि फायनल मध्ये प्रवरा पॅन्थर्स अकोले फायनल मध्ये जाऊन दाखल. षटकार हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय. तो देखील आपण लगेचच या ठिकाणी